प्रत्येक मराठी घरात पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये केलीच जाते ती रेसिपी म्हणजे कटाची आमटी. याला येळवणी देखील म्हणतात. तर आज आपण झणझणीत अशी कटाची आमटीची रेसिपी कशी बनवायची ते बघणार आहोत. पुरणपोळीचा स्वयंपाक हा या आमटीशिवाय अपूर्णच आहे. चला तर मग रेसिपी बनवायला घेऊयात. तर सगळ्यात अगोदर त्यासाठी लागणारं साहित्य हे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तर सगळ्यात अगोदर आपण मोठ्या आकाराचा कांदा हा फिश कटमध्ये कापून त्याला तव्यावरती असं कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्याचबरोबर त्यामध्ये ॲड करायचा आहे टोमॅटो, त्याला देखील व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता ही दोन्ही जिन्नस एका प्लेटमध्ये काढायची आहेत आणि याला थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर आता ही दोन्ही जिन्नस थंड झालेली आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये याला आपण टाकूयात. त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर देखील टाकूयात. तर आता आपण आमटी बनवायला घेऊयात. तर एका कढईमध्ये 2 चमचे तेल, मोहरी घालायची आहे, तेजपत्ता घालायचा आहे आणि 2 चमचे एवढी लाल तिखट घालायची आहे. त्याचबरोबर धनेपूड घालायची आहे, अर्धा चमचा गरम मसाला देखील घालायचा आहे आणि आपण बनवून घेतलेली पेस्ट घालायची आहे. आणि ही पेस्ट आपल्याला कलर बदलेपर्यंत, तेल सुटेपर्यंत अशी भाजून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे. आता आपण टाकूयात चणा डाळीचे पाणी. तर हे पाणी तुम्ही जेव्हा आपण पुरणासाठी डाळ बनवतो त्यामध्ये जे पाणी उरलेलं असतं डाळ काढून ते यामध्ये आपल्याला यूज करायचं आहे. त्यानंतर वरतून टाकूयात अर्धा ग्लास गरम पाणी. तर या ठिकाणी तुम्ही गरम पाण्याचाच उपयोग करायचा आहे. गरम पाणी टाकल्यामुळे आमटीला मस्त अशी तर्री येते. तर 5 ते 10 मिनटं आपल्याला मीडियम गॅसवरती उकळवून घ्यायचं आहे. जास्त शिजू द्यायची गरज नाही आहे याला. फक्त 5 ते 10 मिनटं आपल्याला याला मीडियम फ्लेमवर उकळवून घ्यायचं आहे. त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूयात आणि व्यवस्थित मिक्स करूयात. घराघरात बनवली जाणारी ही आमटीची रेसिपी खूप छान लागते, खूप टेस्टी लागते. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. तर मस्त अशी झणझणीत आपली आमटीची रेसिपी बनवून तयार झाली आहे. कशी वाटली रेसिपी तुम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.